बिग बॉसच्या घरामध्ये सचिन कुमावत यांना लागत नव्हतं मन. त्यांना काहीच गोष्टी समजत नव्हत्या. सगळ्या गोष्टी ते विसरून जात होते. त्यामुळे सोडणार होते बिग बॉसचं घर. काय आहे पूर्ण प्रकरण तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की ऑन पॉईंट डिस्कशन्स आणि रिव्ह्यू जे आहेत ते आपण इथे करत आहोत. चला आता मुद्द्याकडे वळूया की सचिन कुमावत जे आहेत ते खरंच बिग बॉसचं घर सोडणार होते का? तर येस मित्रांनो, त्यांची पूर्णपणे जी आहे ती मानसिक तयारी तिकडे झालेली होती की बाबा मी या घरामध्ये जे आहे ते बिलकुल इकडे फिट होत नाहीये, कारण की मला काल काय गोष्टी मी केलेल्या आहेत त्याच तिकडे लक्षात येत नाही आहेत. मी विसरून जात आहे गोष्टी. मी लोकांना विचारतोय की बाबा काय मी तुम्हाला बोललो काल, काय मला करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी पूर्णपणे डिप्रेस्ड आणि एकदम एकटा होऊन चाललो होतो. अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ना ते एकदम मनापासून खचलेले होते. पण नंतर तिकडे त्यांना बिग बॉस बोलवतात कन्फेशन रूममध्ये आणि कन्फेशन रूममध्ये बोलवल्यानंतर त्यांना प्रॉपरली जे आहे ते तिकडे मोटिवेट करायचा प्रयत्न बिग बॉस करतात. कसं करतात? त्यांना एक स्टोरी सांगायचा प्रयत्न करतात. स्टोरी त्यांची स्वतःची होती. ते सांगतात की लहानपणीचा एक गाव होतं. गावात एक झाडाखाली सचिन नावाचा मुलगा तिकडे गाणी गायचा. त्यानंतर हळूहळू लोक यायला लागली, पण लोकांचं नंतर तिकडे इव्हेंटमध्ये कन्व्हर्जन झालं आणि त्यामध्ये नंतर मोठे कॉन्सर्ट निर्माण झाले. अशा प्रकारे त्यांना मोटिवेट करायचा प्रयत्न तिकडे त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे जे आहे ते सचिन कुमावत आता फुल्ली जे आहे ते एकदम मोटिवेट झालेले आहेत आणि इथून पुढे एकदम भन्नाट असा गेम त्यांचा आपल्याला बघायला मिळू शकतो. बिग बॉसला तर खरंच एक हात जोडून काय त्याला थँक्यू बोललं पाहिजे, कारण की ते प्रत्येक कंटेस्टंटला जे आहेत ते तिकडे मोटिवेट करायचा प्रयत्न करत आहेत. तुमचं मत या संपूर्ण गोष्टीवर काय आहे ना, नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत मेकर्स बघत आहेत.